बाप्पांच्या प्रसादासाठी आज गुलाबजाम बनवलेले आहेत। यासाठी मी एका बाउलमध्ये 50 ग्रॅम मैदा घेतो, 2 टेबलस्पून मिल्क पावडर घेतलेली आहे। यामध्ये मी एक बेकिंग सोडा टाकलेला आहे चिमूटभर, ते मिक्स करून घेते। मिक्स करून झाल्यावर आपल्याला एक बाउल म्हणजे साधारणपणे 200 ग्रॅम खवा वापरलेला आहे मी इथे। चमचे पीठात आपल्याला छान मळून घ्यायचे थोडं थोडं दूध टाकून। हा सेट होतोय तोपर्यंत आपण पाक करण्यासाठी घेऊया। 2 बाउल साखर आणि त्याच प्रमाणामध्ये 1 बाउल पाणी असं मी मिक्स करणार आहे। साखर विरघळेपर्यंत आपल्याला हलवत राहायचं। 1 टीस्पून इलायची पावडर टाकलेली आहे। एकतारी पाक वगैरे करायचं नाहीये। आता हे आपलं शुगर सिरप रेडी झाले आहे, मी साईडला ठेवून देऊया। आता इथे आपण 20 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं मी गोळे करू शकता गुलाबजामसाठी झालेले आहेत। ठेवलं होतं गरम करण्यासाठी, तुम्ही इथे तेलाचाही वापर करू शकता। आता मध्यम आचेमध्ये आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता अतिशय खरपूस रंगावर आपले गुलाबजाम तळून झालेले आहेत आणि आता ते मी पाकामध्ये टाकलेले आहे। पर्यंत मुरला गेलेला आहे आणि एकदम परफेक्ट असे गुलाबजाम। आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुमचे गुलाबजामुन कसे झाले होते।